आज खान होत नाही काल गेल्या उडत नव्हतं आज होत नाही हा शब्द आणि हा प्रश्न त्यांना आहे हे बाबासाहेबांच्या चळवळीला विसरले बाबासाहेबांना विसरले फक्त आणि फक्त स्वतःच्या परिवाराचा विचार करतात धम्माशी एकनिष्ठ नाही सर्वांशी एकनिष्ठ नाही त्या लोकांना प्रश्न कोणता अरे संसाराचे वाहत वाहत मेला अरे बुद्ध फुले गोळा ठाववाई पंचशीला अरे आल्या जन्म नाही कधी निहारात गेला अबे जन्म वाया गेला तुझा नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों को बरदानो ये माफ नहीं होगा मेरे बाबा साहब को छोड़ के जाने वालों को और ये नसीहत कर दो रे चमचीगिरी करने वालों को ये माफ नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों को ये नसीहत कर दो रे चमचीगिरी करने वालों को
जयंतीमध्ये येत नाही, कोणत्या सोहळ्यात येत नाही, अशा लोकांना मान होणार. आणि शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला आनंद होणार. बाबासाहेबांच्या पुण्यानं पगार किती? 60,000, 70,000, 1,00,000. आणि जयंतीचा चंदा किती? 100 रुपये. किती रुपये? तिकडे महिला मंडळींनी काही घेऊन अगे शांता माझ्या साहेबाला 60,000 रुपये पगार आहे. किती? कोण काही नुसता लोका खास दिलं. माझ्या साहेबाला 60,000 पगार. किती? माझ्या साहेबाला 60,000 रुपये पगार आहे, पण मी जयंतीला चंद्रावर फक्त 100 रुपये. किती रुपये? वर्ग डोंगरात पाहिजे काय फायदा? किती? मग अशा लोकांना वाटतं की शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे, समजून उमजून चुका करतो त्याला विलंब म्हणावे. अरे 60,000 रुपये कमवून जयंतीचा चंदा 100 रुपये देतो, अशा आरामखोराला खानदानी दरिद्र म्हणावे. पोलीस प्रशासनाचा इशारा आहे. आपल्याला कार्यक्रम संपवला 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम आपण संपवूया. रमाईचा मुकडा रमाईचं गाणं म्हणून ऐकावं काय म्हणणार शेवट करतोय कार्यक्रम.